नमस्कार, मी रेवती वालझडे. सप्रेम मराठीच्या लोकसभा अपडेट्स मध्ये आपले स्वागत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एका दिलाने निवडणुकीला सामोरे जातील आणि देशात तब्बल 400 पेक्षा अधिक, महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणले जातील असे स्वप्न बघणाऱ्या महायुतीची सध्या अवस्था अतिशय बिकट अशीच म्हणावी लागेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना धारेवर धरणं अपेक्षितच, मात्र मित्र पक्षांना अडचणीत आणण्याचं काम भाजपकडून सुरू असल्याचं ठिकठिकाणी दिसतंय. विशेषतः शिंदे गटाच्या ज्या जागेंवर हक्क आहे तिथे भाजपकडून खोडा घालण्यात येतोय. परिणामी शिंदे गटातील इच्छुक उमेदवारांसमोर तिकीट मिळेल की नाही आणि कुठल्या भरोशावर प्रचार सुरू करायचा असे प्रश्न पडले आहेत. वेळ दवडला जाऊ नये म्हणून त्यांनी औपचारिकरित्या प्रचाराला सुरुवात केली असली तरी त्यांचे लक्ष आपापल्या पक्षांकडे आणि त्यांच्या निर्णयांकडे लागून आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर बघितले तर या जागेवर सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे प्रतिनिधित्व करतात. गोडसे यांनी यापूर्वी छगन भुजबळ यांचा 1.5 लाख आणि समीर भुजबळ यांचा 2,93,000 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे त्यांना जायट किल्लर म्हणून ओळखलं जातं. हा विचार करून यंदा त्यांनाच उमेदवारी मिळेल असे चित्र होते. शिंदे गटात दुसरा प्रबळ उमेदवार नसल्यामुळे गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी परिस्थिती होती. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर मित्रपक्ष असलेल्या भाजपसह राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला. त्यात मनसेही नाशिकच्या जागेवर दावा केल्याने शिंदे गट कोंडीत सापडलाय. विशेष म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे या तीनही पक्षांकडे सक्षम उमेदवार नसताना या जागेवर त्यांनी कुठल्या आधारावर दावा केला? राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी या मतदारसंघातून 2 वेळा नशीब आजमावलंय. दोन्ही वेळा त्यांचा सपाटून पराभव झालाय. आता तर संपूर्ण मराठा समाजाचा विरोध त्यांनी ओढवून घेतलाय. अशी परिस्थिती इतरत्रही आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव शिवसेनेच्या पहिल्या यादीत जाहीर होईल असे म्हटले जात असताना प्रत्यक्षात मात्र अजूनही या नावावर शिक्कामोर्तब झालेलाच नाही. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना भाजप कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळेल की नाही याबाबत शंका घेतली जाते. भाजप पदाधिकारीही ती जागा भाजपला मिळावी यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे कल्याण ऐवजी श्रीकांत शिंदे यांना ठाण्यातून रिंगणात उतरवण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली आहे. हिंगोली मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्यानंतर वाद वाढलाय. या मतदारसंघात खासदार हेमंत पाटील यांचे नाव सर्वेक्षणातून पुढे आले नसल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करत आहेत. संभाजीनगर मध्येही शिंदे गटाला मानाचे पान दिले गेले नाही. पालघरमध्ये शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारीवर हक्क असताना वसई भाजपच्या शहराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देत गावित यांच्या नावावर नाराजी व्यक्त केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तीनही पक्ष एकाच वेळी दावा केलाय. शिंदेसेना आणि राष्ट्रवादी या मतदारसंघांसाठी अधिक रस्सीखेच पाहायला मिळते, तर भाजपने देखील दावा केलाय. पण अंतिम समय विक्रम काळे यांचे नाव निश्चित केले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येते. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात खासदार अरविंद सावंत यांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी तयारी केली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा यांचे नाव पुढे केले जाते, तर मनसेकडून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र ऐनवेळी भलताच उमेदवार येऊन लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून शिंदे आणि भाजपमध्ये एकमत होत नसल्याचं चित्र आहे. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी उदय सामंत आग्रही आहेत. कारण उदय सामंत यांचा भाऊ किरण सामंत या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहे. मात्र भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकूणच शिंदे गटाची कोंडी करण्यातच भाजप सध्या धन्यता मानत आहे. तीनही मित्र पक्षांनी एकमेकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित असताना शिंदे गटाला गृहीत धरून जागा वाटपाच्या बैठका होत आहेत. साताऱ्याची जागा भाजपला सोडताना नाशिकची जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय
या दोन्ही पक्षांनी परस्पर घेऊन टाकला। मात्र ज्याचा नाशिकच्या जागेवर खरा हक्क होता त्या शिंदे गटाचा साधा विचारही झाला नाही, त्यांना सरळ गृहीत धरण्यात आले। त्याही उपर आता एकनाथ शिंदेंनी स्वतःच या जागेवरचा हक्क सोडत शिरूरची जागा मागितली। जेव्हा मोरक्याच तलवार मॅन करतो तेव्हा सैनिक कोणाच्या जोरावर लढणार? यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे महायुतीतील अंतर्गत बेबीनाव भाजपच्या वतीने जाहीरपणे पुढे आणले जाते। शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या विरोधात शक्ती प्रदर्शन केले जात आहेत। मित्रपक्षाच्या इच्छुकांविरोधात इतकी जाहीर शक्ती प्रदर्शने यापूर्वी कधीही झाली नव्हती। लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला डोके वर काढून द्यायचे नाही असा कट भाजपकडून रचल्याचे दिसून येते। आता या सर्वावर नेमकी कोणती जागा कोणाला मिळणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच नवीन लोकसभा अपडेट्स जाणून घेण्यासाठी बघत रहा सप्रेम मराठी।